राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेतच असाल. आता वाजलेले आहे 10 वाजलेले आहे. अधिराजची अंघोळ व्हायची आहे अजून. माझी पण अंघोळ व्हायची जी आहे. अधिराज सध्या झोपलेला आहे, म्हणजे आराम करत आहे, मस्ती करत आहे माझ्यासोबत. बघा. अधिराज, अधिराज. तुमच्याकडे पण भरपूर थंडी असेल, आमच्याकडे पण भरपूर थंडी आहे आणि स्वेटर तर घालूनच राहावं लागते. आणि अधिराजला स्वेटर घातलं की अधिराज करते किचकिच, त्याच्यामुळे मी त्याला 2 टी-शर्ट घालून दिलेले आहे. त्याच्यामुळे थोडासा त्याला गरमाहट राहील. आणि अंघोळ तर सकाळी करून दिली ना, नंतर बिस्किट, टोस्ट, चॉकलेट काही पण खाते तो. तेव्हा त्याचा पूर्ण तो हातपाय भरवून टाकते. त्याच्यामुळे मी सगळं त्याला आधी काय खायचं, काय ज्यूस वगैरे प्यायचा ते देऊन देते आणि सगळ्यात उशिरा माझे कामं झाल्यानंतर मी अंघोळ करते. आता तुम्हाला कोणी कोणी तुमच्यापैकी मला नावं पण ठेवेल, पण मी माझ्या अंघोळीच्या आधी स्वयंपाक करते. कारण काय होते, नंतर अंघोळीला जेव्हा जाते ना मी, तेव्हा मला अधिराजला सोबत न्यावं लागते. मग त्याला अंघोळीला नेईल, मग त्याला मी कमोडमध्ये बसवेल, त्याला शी सू करेपर्यंत मला लागते वेळ आणि मग स्वयंपाकाला पण होऊन जाते वेळ. त्याच्यामुळे सकाळी मी आधी अंघोळीच्या आधी स्वयंपाक वगैरे करते आणि मग खाली नेऊन देते. माझे सासू सासरे आहेत तर. आणि त्याच्यानंतर मी अंघोळ करून मग बाकीचे अजून जे कामं आहेत माझे राहिलेली ते करते. तर आता कामं म्हणजे फक्त माझा स्वयंपाक झाला आहे, बाकी भांडे वगैरे घासायचे आहे, झाडू वगैरे झाला आहे मारून, पोछा मारायचा आहे. आता मी पोछा वगैरे मारेल, अंघोळ करेल आणि नंतर तुम्हाला पुन्हा भेटेल. 2 hours later. फायनली अंघोळ झाली आहे माझी आणि मी लावत आहे गुलाबजल ग्लिसरीन, जे खूप चिकट चिकट आहे, पण माझ्या चेहऱ्याला नेविया बाकी कोणतीही क्रीम सूट होत नाही. त्याच्यामुळे मला हे लावणं जरुरी आहे. आणि याच्याचमुळे माझा चेहरा आता थोडासा छान तरी दिसत आहे आणि तुम्ही बघू शकाल की माझ्या चेहऱ्यावर जे आहे काळे काळे वांग येतात, वांग. आणि आता हे जे मी अधिराजला लावून देईल ना गुलाबजल ग्लिसरीन, तो पूर्ण असा असा करून पूर्ण चाटून घेते तो. कारण ग्लिसरीन कसं गोड राहते ना, आणि त्याला असं वाटते की काय आहे, साखरेचं ज्यूस वगैरे आहे की काय, तर तो पूर्ण चाटून घेते आपलं. बरं, त्याचं तर चाटतेच चाटते, त्याच्या जवळ गेल्यानंतर तो माझ्या गालाचं पण चाटते. आणि खरोखर तुमची स्किन पण खूप ड्राय असेल तर तुम्ही गुलाबजल ग्लिसरीन एकदा यूज करा. खूप छान त्याचा रिझल्ट आहे गुलाबजल ग्लिसरीनचा. बाकी कोणतीही क्रीम नाही लावली तरी चालते, खूपच ड्राय तुमची स्किन असेल तर. कारण माझी स्किन जी आहे ती खूप ड्राय आहे, त्याच्यामुळे मी गुलाबजल आणि ग्लिसरीनच वापरते. आणि जास्त थंडी जर असेल ना, तर त्या जेव्हा तुम्ही हे यूज कराल त्याच्यामध्ये ग्लिसरीन जास्त घ्यायचं आणि गुलाबजल थोडं घ्यायचं, म्हणजे ते थोडं हलकंसं चिकट राहील ना तेव्हा, आणि चेहऱ्याला ग्लो येऊन जाते. अधिराजची पण अंघोळ झाली आहे, मी तुम्हाला दाखवते. अधिराज, त्याच्या अंगावर मी टॉवेल टाकला होता, तो टॉवेल त्याने फेकून दिला. त्याला काही पाहिजे नाही, त्याला थंडी वाजत नाही. अधिराजची आंघोळी झाली आहे तरी अधिराजचं ज्यूस पिणं संपलं नाही. पूर्ण तू भरवशील आता, मूर्ख. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. अधिराजला गुलाबजल ग्लिसरीन लावायचं आहे. हो ना, गुलाबजल ग्लिसरीन लावायचं ना तुला आधी. अधिराजची तयारी करून दिल्यानंतर मी अधिराजला चालून देईल. तोपर्यंत मी आता अधिराजची तयारी करून देते. फायनली अधिराज पूर्ण रेडी झालेला आहे. हे बघा अधिराज, अधिराज. आता मी करेल जेवण, अधिराजला पण चालून देईल सोबत सोबत. आणि मी बनवली आहे आज भाजी, काय म्हणतात त्याला, सोले वांगे. आता कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटेल, आणि जे रोज सोले वांगे खात आहे त्यांच्या तोंडावर 12 वाजले असतील, हो ना. पण मी आजच केली आहे सोले वांगे, कारण आमच्याकडे तर सहसा नाहीच मिळत, म्हणजे विकतच घ्यावं लागते. तर आता मी पण जेवण करेल आणि अधिराजला पण चालून देईल. तोपर्यंत बाय बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट्स करा.